नमस्कार. उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारी आणि चटकदार खमंग फोडणीची दहीबुत्ती आज आपण करणार आहोत. उन्हाळ्यात दुपारच्या खाण्यासाठी सगळ्यात उत्तम जेवण म्हणजे कर्ड राईस किंवा दहीबुत्ती असं आपण म्हणू शकतो. पापड असो किंवा तळलेली सांडगी मिरची असो किंवा नसो, तरीही खूप छान लागतं आणि सर्वात सोपी रेसिपी आहे ही, तर शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, बासमती तुकडा. तो स्वच्छ धुवून घेतला. कुकरमध्ये खाली पाणी टाकलं आणि त्यामध्ये हा भाताचा डबा ठेवलेला आहे. 1 पेर बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे. मीठ टाकलं चवीनुसार. थोडंसं तेल टाकलेलं आहे यामध्ये. छान असं मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढणार आहोत. इथे मी बासमती तुकडा वापरलेला आहे. तुम्ही इंद्रायणी तांदूळही वापरू शकता. शक्यतो कोलम तांदूळ वापरू नका, कारण की तो फार सुट्टा होतो आणि मऊ शिजत नाही म्हणून. आणि तो जर वापरायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं जास्त पाणी घाला आणि तो शिजवा. इथे मी कुकर होतं आहे तोपर्यंत आपण दह्याची तयारी करून घेऊया. इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. दही शक्यतो ताजं घ्या आणि थोडंसं आंबट असेल असं दही घ्या. त्याने दहीबुत्तीची चव खूप छान लागते. आता याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे पावडर वापरलेली आहे, भाजलेले जिरेचे आहे. थोडासा चिमूटभर चाट मसाला टाकलेला आहे. आता हे दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे, एकसारखं करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही साखरही टाकू शकता. मी टाकलेली नाही आहे, मला आवडत नाही म्हणून. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही साखरही टाकू शकता. आता इथं आपलं दही फेटून झालेलं आहे. त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपण फोडणीची तयारी करूया. यासाठी मी इथे फोडणीचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेलं आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि ती छान अशी तडतडून द्यायची आहे. मग त्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे टाकायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची चिरलेली टाकायची आहे. कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी. आता अर्धा चमचा इथे मी हिंग टाकलेला आहे आणि 1 चमचा मोठा उडदाची डाळ स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली आहे, ती यामध्ये ॲड केलेली आहे. छान असं हे भाजून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ ॲड करायचं यामध्ये. ही फोडणी दह्यामध्ये ॲड करायची आणि दही छान असं मिक्स करून घ्यायचं. हे सर्व फेटलेलं दही आहे ते तुम्ही आधी भातामध्ये ॲड करून नंतरनं ही फोडणी ॲड केली तरीही चालते. लगेच खायचं असेल तर तुम्ही तसं करा, नसेल तर मग या प्रकारे आपण फोडणी देऊन दही तयार करायचं आणि खायच्या वेळेला भातामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता इथे आपण भात बघूया. भात आपला छान असा मऊ शिजलेला आहे, मोकळा मोकळा नाही झालेला आहे. तर तो भात आपल्याला थंड करून नंतरनं मग एका बाऊलमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करा, कोथिंबीर ॲड करा आणि त्याच्यामध्ये आपलं हे फोडणी दिलेलं जे दही आहे ते ॲड करून छान असं मिक्स करून घ्या. अशा प्रकारे आपली सोप्या पद्धतीने दहीबुत्ती तयार आहे किंवा कर्ड राईसही म्हणू शकता. याच्यामध्ये तुम्ही किसलेलं गाजर किंवा बीटही टाकू शकता आणि वरून डाळिंब टाकून खाऊ शकता. तसाही तो छान लागतो. शक्यतो कर्ड राईस तुम्ही दुपारच्या वेळेसच खावा. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही कर्ड राईस खाणं टाळा. खूप छान लागतो बीट घालून आणि गाजर घालूनही, आणि असाही छान लागतो. रेसिपी खूप सोपी आहे, नक्की ट्राय करून बघा. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.